24 तास बातम्यांच्या जगात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या संवेदनशीलता आणि सर्जनशीलतेला रंगभूमीवर अभिव्यक्ती मिळावी या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघाने सादर केलेल्या निष्पाप या द्विअंकी नाटकाचा पहिला प्रयोग गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी साहित्य संघ मंदिर येथे यशस्वीरित्या पार पडला। मुंबई मराठी पत्रकार संघ पहिल्यांदाच 64व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होत असल्याने हा प्रयोग विशेष ठरला। संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी निर्मिती केलेल्या या नाटकाला लेखक प्राध्यापक दिलीप परदेशी यांच्या प्रभावी लेखनाची आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांच्या कसदार दिग्दर्शनाची भक्कम साथ लाभली। नाटकातील प्रमुख भूमिकांमध्ये ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले आणि स्वाती घोसाळकर आणि गुरुदत्त लाड यांनी दमदार अभिनय सादर करत प्रेक्षकांची मन जिंकली। त्यांच्या सोबत सिद्धेश शिगवण, प्रशांत चिडे, रश्मी महांबरे, सुरेश ठुकरुळ यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। पत्रकार संघाच्या इतिहासात राज्य नाट्य स्पर्धेतला हा पहिलाच सहभाग असल्याने निष्पापचा प्रयोग पत्रकारांसाठी तसेच रंगभूमीच्या रसिकांसाठीही नव्या अनुभवाचा ठरलाय। पत्रकारांकडून सादर झालेले हे नाटक म्हणजे पत्रकारांसाठी पत्रकारांकडून पत्रकारांचे असे वेगळेपण जपणारे सशक्त नाट्यप्रयोग असल्याची भावना यावेळी प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आली। नाटकाच्या सादरीकरणानंतर कलाकारांच्या अभिनयाचे आणि संपूर्ण चमूच्या प्रयत्नांचे उपस्थित रसिकांनी मनापासून कौतुक केलं। काय बोलताय? अहो विश्वनाथ, तुम्हाला तुमच्या बाळाची शपथ आहे विश्वनाथ? नाही विश्वनाथ। खरं तर निष्पाप या नाटकाचा हा जो आजचा अनुभव आहे हा आम्हा सगळ्या पत्रकारांना आनंद देणारा आहेच, परंतु आम्हा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीसाठी आज विशेष आनंदाचा दिवस आहे। कारण एक वेगळा आगळा उपक्रम मुंबई पत्रकार संघाच्या 83 वर्ष इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे की पत्रकार जे एरवी नाटक कव्हर करतात, विविध राजकीय घटना कव्हर करतात, त्या स्वतः रंगमंचावर होते, स्वतः आपल्यातली अभिव्यक्ती जी आहे ती सादर करत होते। आणि मला असं वाटतं एक सुंदर व्यासपीठ त्यांना या नाटकाच्या निमित्ताने मिळालं। आम्ही स्पर्धेमध्ये उतरलो खरं, परंतु आमच्या सगळ्या कलाकारांची हीच भावना होती की त्यांची स्पर्धा प्रत्येकाची स्वतःशी होती। आणि मला असं वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये या निकषावर ते सगळेजण जिंकले आहेत असं अध्यक्ष म्हणून मला वाटतं। आणि मुंबई मराठी पत्रकार संघ ही एक टीम आहे आणि मी आमच्या विश्वस्तांचे, संपूर्ण कार्यकारिणीचे आणि सगळ्या सभासदांचे मनपूर्वक आभार मानेन, कारण त्यांनी आम्ही हा प्रस्ताव मांडल्यानंतर जो उत्साह आम्हाला दिला आणि आज ज्या प्रकारे सभागृह हाऊसफुल झालं होतं, मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या की पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सभागृह हाऊसफुल होतं। तर मला असं वाटतं एक चांगला पायंडा पडला आहे, एक दिशा मिळालेली आहे आणि पत्रकारांमधली ही जी कला आहे ती दाखवण्याची एक उत्तम संधी या निष्पाप नाटकाने दिली आहे। सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। कारण पत्रकार हा 24 तास व्यस्त असतो आपल्या कामामध्ये, पण या 24 तासामधल्या आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी काही मोजकेच जे कलावंत आम्हाला मिळाले, तर त्यांनी खरं हे नाटक सादर केलं, मेहनत घेतली, वेळ दिला आणि नाटक अतिशय प्रामाणिकपणे आम्ही सादर केलं। शेवटी स्पर्धा आहे, तिथे निकाल हा असतोच, तो निकाल काय लागेल ह्या आम्ही त्याचा विचार करत नाही, पण आपली आवड आपण रंगमंचावर सादर करायची ह्या दृष्टीने हे उचललेलं पहिलं पाऊल आहे। आणि त्यासाठी आम्ही हे प्राध्यापक दिलीप परदेशी यांचं जुनं नाटक निष्पाप, आणि आजकालचा जो ट्रेंड आहे की व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा जुनं नाटक हे जास्त लोकांना आवडतं, कारण जुन्या नाटकामध्ये चांगले शब्द, चांगले थॉट्स, चांगले विषय असतात असं लोकांना वाटतं। त्यामुळे आम्ही हा परत एक जुना विषय राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्ताने लोकांपुढे मांडलेला आहे।